आणखी एक महत्त्वाची बातमी, एसटीच्या चालकाला कर्नाटकात काळं फासण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही मुजोरी त्यांची पाहायला मिळाली आहे। तर एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा येते का अशी त्यांनी विचारणा केली। दरम्यान एसटी महामंडळाच्या गाडीला सुद्धा त्यांनी काळं फासल्याची माहिती आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरच्या चित्रदुर्ग या ठिकाणची ही घटना आहे। मराठी माणसांबद्दलचा मराठी भाषेबद्दलचा राग किती आहे हा लक्षात घ्या। आणि म्हणून बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे हे फक्त ठरावापुरतं किंवा अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणाच्या शेवटचा एक पॅराग्राफ असतो तेवढ्यापुरतं ते मर्यादित राहिलंय। त्यातून जी मराठी अस्मिता आहे तीच हरवली की काय असं वाटायला लागतं। म्हणून मराठी माणूस एक व्हायला पाहिजे। इथे आलेला भक्त आहे, तो भक्त अनेक ठिकाणी दुभंगलेला आहे, त्याला अभंग कर असं मला मी त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातल्या एसटी वरती काळा फसलेला आहे आणि त्या ड्रायव्हरला सुद्धा कुठला काळा फसलाय, काय प्रतिक्रिया असेल या संदर्भात? अतिशय निंदनीय असा प्रकार आहे, याचा मी निषेध करतो। असे जर प्रकार केले तर त्याचे पडसाद हे दुसऱ्या राज्यात सुद्धा उद्भवत असतात आणि हे लक्षात घेऊन त्यांनी याची माफी मागितली पाहिजे, जेणेकरून हे प्रकरण वाढू नये आणि महाराष्ट्रामध्ये याच्या संदर्भातली रिॲक्शन उमटू नये असं मला स्वतःला वाटतं।